नमस्कार, मी सुचिता। आज आपण अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत। सर्वात आधी हे स्क्रीनवर कुठला पदार्थ किंवा काय दिसते हे मला कमेंट करून नक्की कळवा। ज्यांना समजलं आहे की हा पदार्थ कोणता आहे, ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, हे खरवस आहे। खरवस किंवा चीक आहे। आता चीक किंवा खरवस म्हणजे काय, तर गाई किंवा म्हैस व्यायल्यानंतर त्याचं 2 ते 3 दिवस जे दूध निघतं त्याला चीक म्हणतो आणि त्याला बरेच लोक खरवस असंही म्हणतात। तर इथे आपण 1 लिटर म्हशीचं चीक किंवा म्हशीचं दूध घेतलेलं होतं की जे कुकरला मी शिजवून घेतलं आहे। कुकरमध्ये खाली पाणी घालायचं, स्टँड ठेवायचं आणि त्यावर एखाद्या भांड्यामध्ये हे दूध ठेवायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत हे असं शिजवून घ्यायचं। दूध हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, म्हणजे दूध नॉर्मल पातळ असतं आणि शिजल्यानंतर असं घट्ट बनतं। आता हे वजनी म्हणाल तर 1 लिटर आहे, परंतु वाटीने आपण मोजून घेणार आहोत, त्यामुळे काय होईल की तुम्हाला वजनी आणि वाटी हे दोन्हीही प्रकारात प्रमाण समजेल। तर इथे 4 वाट्या हे आपण खरवसाचं दूध खरवस घेतलेला आहे की जो शिजलेला आहे। आता यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्यामुळे साखर किंवा गूळ घालण्या अगोदर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यावं लागणार आहे। यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करण्यासाठी मध्यम गॅस करून आपल्याला हे सतत हलवत परतून घ्यायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं आहे। बऱ्याच लोकांच्या वड्या ज्या आहेत त्या चिवट होतात किंवा वड्याच बनत नाही, त्याचा ठिसूर अशा बनतात आणि त्याच्या वड्या पडत नाही। तर त्याची काय कारणं आहेत ते आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता हे जो किस आहे आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण गूळ किंवा साखर काहीही घालू शकता, पण आज आपण साखर घालणार आहोत आणि गूळ घातलेल्या खरवसाच्या वड्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर साधारण 5 मिनिट मी हे सतत परतत ठेवलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, याचा आकार थोडासा कमी झाला आहे, म्हणजेच काय तर यामध्ये जो पाण्याचा अंश होता तो आता कमी झालेला आहे। आता आपण त्यासाठी लागणारी साखर मोजून काढणार आहोत। तर इथे मी साधारण 4.5 वाट्या साखर घेतलेली आहे आणि 4 वाट्या आपला खरवस होता। तर साखर थोडीशी जास्त घातली तरी चालेल, परंतु खरवस जितका आहे तितकी साखर घालणं गरजेचं आहे। जर कमी साखर तुम्ही घालाल, म्हणजे 4 वाट्या आपला खरवस होता आणि 3 वाट्या तुम्ही साखर घालाल तर त्याच्या वड्या पडणार नाही, पूर्ण भुगा होणार आहे। तर आपण इथे 4 वाट्या खरवसामध्ये आधी 4 वाट्या साखर घालून घेतलेली आहे। 1 वाटी जी आहे ते आपण बाजूला ठेवलेली आहे। जर गरज वाटली तर ती घालायची, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल। आधी आपण बघूयात की या खरवसामध्ये साखर घातल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्याचा पाक झाल्यानंतर तो पूर्ण जर खरवस त्यामध्ये बुडणार असेल तर आपण 4 वाट्या साखर घालायची आहे। आता 1 वाटी साखर एक्स्ट्रा घालायची गरज नाहीये। तर 4 वाटी खरवस आणि 4 वाटी साखर आता ह्या कढईमध्ये आहे। तर साखरेचा आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा खरवस जो आहे शिजवून घ्यायचा आहे। साखर ही विरघळल्यानंतर असं पाण्यासारखी बाजूला झालेली आहे। आता यामध्येच आपल्याला हा खरवस जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं, नाहीतर काय होतं की साखर आहे त्यामुळे तळाला चिटकलं की ते करपतं, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। आणि जसं जसं ही खरवस शिजेल तसं तसं शिजलेला खरवस हा कढईच्या मध्ये राहतो आहे आणि बाजूला पाणी साखरेचं राहत आहे। त्यामुळे काय करायचं की सतत सगळ्या बाजूने आपल्याला हे हलवून शिजवून घ्यायचं आहे। साधारण पाऊण तास पूर्ण मला ही वड्या बनवायला लागला होता। तर तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगते। आता गॅस मोठा केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता, याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्येच हा खरवस आपल्याला शिजवायचा आहे। वरचं जे कढईला चिटकलेलं जे खरवस आहे ते सतत आपल्याला काढून आतमध्ये घालायचं आहे, नाहीतर मग ते शेवटी कढई घासताना ते निघत नाही, चिटकून बसतं। त्यामुळे सतत आपल्याला 4ही बाजू स्वच्छ करत हा खरवस जो आहे हा उलटा पालटा करत राहायचा आहे। जसं जसं साखर पाक पक्का बनायला लागेल तसं तसं या कढईतलं जे खरवसाचं आकारमान आहे ते कमी होईल, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच। तुम्ही ते पाहू शकता की जे साखरेचा पाक आहे तो कमी व्हायला लागलेला आहे आणि जो खरवस आहे तो घट्ट होत आहे। इथे साधारण अर्धा तास झालेला आहे, मी याला मंद आचेवर शिजून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता की साखरेचा पाक जो आहे तो कमी झाला आहे आणि कढईत साधारण 1 इंच बोट इतका हा खरवस खाली गेलेला आहे, म्हणजे शिजत आलेला आहे।
जसा जसा शिजत येईल तसा तसा जो शिजलेला खरवस आहे तो कढईच्या मध्यभागी येतोय आणि जो शिजायचा आहे तो साईडला ॲटोमॅटिक जातो आहे. तर त्याला मिक्स करत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, याचा कलर छान सुरेख आलेला आहे. परंतु जर खाली हा खरवस चिटकला तर त्याचा लाल कलर येतो आणि त्या वड्या खायला थोड्याशा करपट लागतात आणि दिसायलाही चांगल्या दिसत नाही. त्यामुळे आपल्याला सतत हलवत हा खरवस शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, हा घट्ट व्हायला लागलेला आहे. ज्यावेळी गोळीबंद पाक आपला होईल त्यावेळी काय होईल की कढईच्या ज्या बाजू आहेत ज्याला थोडंसं लागलेलं आहे ते पांढरं व्हायला लागेल की लक्षात येतं लगेच की हा जो पाक आहे साखरेचा तो घट्ट झालेला आहे आणि खरवस जो आहे आपला शिजत आलेला आहे. आता जे मध्ये बुडबुडे येत आहेत ते कमी व्हायला लागलेलं आहे, कारण साखरेचा पाक जो आहे तो आटत आलेला आहे. त्यामुळे सतत आपल्याला असं हलवून घेतं आहे. यामध्ये तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळही घालू शकता. त्याच्याही वड्या खायला खूप छान लागतात आणि अतिशय पौष्टिक देखील आहेत. परंतु साखरेच्या ज्या वड्या आहेत दिसायला छान पांढऱ्या स्वच्छ दिसतात. जर गाईचं दूध असेल तर ह्या ज्या वड्या आहेत त्या थोड्याशा पिवळसर दिसतात, पण म्हशीचं दूध जर असेल तर या वड्या पांढऱ्या दिसतात. तर इथे तुम्ही पाहू शकता वड्यांना छान असा कलर आलेला आहे आणि आपल्या वड्या जो खरवस आहे तो शिजत देखील आलेला आहे. आता पाऊण तास होत आलेला आहे. यातला साखर आटायला सुरुवात झालेली आहे आणि खरवस आपला शिजत आलेला आहे. आता गॅस थोडासा मंद करायचा आणि सतत परतत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता जो खरवस आहे तो कोरडा व्हायला लागलेला आहे, म्हणजेच काय तर यातला पाक पूर्ण आटला आहे. जर हा पाक पूर्ण आटला नाही आणि आपण तशाच वड्या बनवल्या तर साधारण 8 दिवसात त्याला फंगस लागतं, बुरशी येते आणि त्या वड्या खराब होतात. परंतु असं जर पूर्ण परतून त्यातलं जर साखरेचा पाक आहे तो पूर्ण यामध्ये शिजवून घेतला आणि आटवून घेतला तर ह्या वड्या छान 2 महिने छान टिकतात. आता तुम्ही ते पाहू शकता, हे कोरडं दिसत आहे. सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला ताटाला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. यामध्ये वेलची पूड किंवा जायफळाची पावडर घातली तरीही त्याचा छान स्वाद या वडीला लागतो. आता ज्यावेळी आपण हे हलवत आहे त्यावेळी आपण थोडासा जर पाकाला हात लावला तर असा हात पूर्ण चिकट होत आहे. तुम्ही ते पाहू शकता की कढई पण बाजूने पांढरी व्हायला लागलेली आहे. याचा अर्थ हा जो पाक आहे तो गोळीबंद झालेला आहे आणि आपला खरवस छान शिजला देखील आहे. आता सतत आपल्याला हे हलवून अगदी कोरडा होईपर्यंत, आणि जसं हा कोरडा झाला की हलवायला थोडासा जड जातो की समजायचं की खरवस आपला शिजलेला आहे. ही पूर्ण रेसिपी होईपर्यंत पाऊण तास मला लागलेला आहे. त्यामुळे वेळ कमी जास्त लागू शकतो. तुम्ही ते पाहू शकता, हे पूर्ण घट्ट झालेलं आहे आणि हलवता देखील येत नाहीये इतकं हे पूर्ण टाईट झालेलं आहे. आता पटकन आपल्याला याला काय करायचं आहे की ताटामध्ये काढून वड्या थापून घ्यायच्या आहेत. ह्या खायला खूप छान लागतात. जर परतून ह्या वड्या केल्या तर अगदी खव्यासारखा याची टेस्ट होते. ठिसूळ होतात आणि टिकायलाही 1 ते 1.5 महिना आरामात टिकतात. आता हे गॅस मी बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. वेलची पूड घातलेली आहे ती मिक्स होईपर्यंत याला परतून घेत आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला हे गरम जे खरवसाचं मिश्रण आहे ते ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर हे थोडंसं असं कोरडं होतं, पण हाताने दाबून आपल्या ह्या जे खरवस आहे हे ताटामध्ये बसवावं लागतं, सेट करावं लागतं. आणि गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पडल्या की मग त्या वड्या अखंड राहतात, तुटत नाहीत. पण जर पाक कच्चा राहिला तर त्याचा भुगा होतो. भुगा खाण्यालाही म्हणजे छान लागतो, परंतु वड्या दिसायला छान दिसतात. त्यामुळे पक्का पाक करून घेतला आहे. इथे मी 2 ताटांना असं तूप लावून घेतलं होतं, त्यामध्ये हे खरवस घातलेलं आहे आणि गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसतात. तर वाटीला देखील तुपाचा हात लावून असं थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हाताने तुम्ही थापू शकता. परंतु साखर आहे, खूप गरम, हाताला चटके बसतात, त्यामुळे वाटीने थोडं एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतरच हाताने मग आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच आपण याला वड्याच्या खुणा पाडून घेऊ शकतो आणि त्यानंतर कोरड्यानंतर त्या काढू शकतो. तर साधारण 2 ताटं जे आहेत ते मोठी भरली आहेत आणि अगदी थोडं राहिलं तर मी एका छोट्या प्लेटमध्ये ते काढून एकसारखं करून घेत आहे. तुम्ही ते पाहू शकता, जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ते वाटीला चिटकून येतं, पण एकदा थोडंसं गार झालं की ते छान दाबून हाताने आपण दाबून सेट करू शकतो आणि वड्या आखून घेऊ शकतो.
वड्यांचा कलर अतिशय छान आलेला आहे, अजिबात करपलेले नाही आहे, त्यामुळे चवीला खूप छान लागतील आणि पाकही आपला परफेक्ट झाला आहे, त्यामुळे ह्या टिकायलाही 1-1.5 महिना छान टिकतील आणि बुरशी लागणार नाही आहे. तर इथे 2 ताटांना आपण आधी खुणा करून घेऊयात. आपल्या हव्या त्या आकारामध्ये आपल्याला या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा काय होतं की ह्या जो खरवस आहे त्याला बाइंडिंग यायला दुसरं काही त्यामध्ये आपण घालत नाही, त्यामुळे साखरेच्या पाकातच हे शिजून घ्यावं लागतं. तुम्ही तर पाहू शकता व्यवस्थित परफेक्ट पाक झाला तर ह्या वड्या लगेच 10 मिनिटात निघतात. परंतु पाक जर कच्चा राहिला तर त्या 2 ते 3 दिवस सुकायला लागतात आणि त्या वड्या जास्त टिकतही नाही, त्याला बुरशी लागते. हा आपला परफेक्ट पाक झालेला होता, त्यामुळे याच्या 10 मिनिटात थंड झालं की लगेच वड्या निघतात. मी तुम्हाला इथे काढून दाखवते. आता जेव्हा पूर्ण ताट हे थंड झाले त्यानंतर वड्या काढायच्या आधी एक ट्रिक वापरायची. गॅसवर अशा प्रकारे मंद गॅस करून आपल्याला हे ताट थोडंसं कोमट करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल की ह्या वड्या खालून पटकन निघतात. जर तुम्ही खोबऱ्याची वडी वगैरे करत असाल आणि त्यानंतर सुकल्यानंतर असं थोडंसं गॅसवर गरम केलं ना की ते पटकन निघते. तुम्ही ते पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी खरवसाची वडी आपली तयार झालेली आहे. चवीला अतिशय छान लागते, लहान मुलं देखील आवडीने खातात. भरभरून यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात, त्यामुळे अतिशय पौष्टिक ही खरवसाची वडी बनते. तुम्ही ते पाहू शकता, अतिशय ठिसूळ झालेली आहे आणि खायला तोंडात टाकताच विरघळते. मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.